लागणार साहित्य दाखवते, या इकडं. साहित्य बघा लागणार नीट दाखव. इथं कोथिंबीर चिरून घेतली, टोमॅटो चिरून घेतलाय अर्धा. आता हे कांदा चिरायचा आहे. चिरू का? मी चिरते असं धर, व्यवस्थित दाखव. आता हे कांदा आपण चिरू. कांदा बारीक चिरायचा बरं का. कांदा बारीक चिरल्यामुळं आमलेट आपलं चांगलं होते. असं वरचं टर्पल काढून घ्या. आता कांदा बघा कसं चिरायचा आपण. अशा प्रकारे कांदा चिरून घ्या बारीक बारीक बारीक. हे बघा असं कांदा चिरून घेतलाय. बस झालं आपलं. मी 2 प्रकारे तुम्हाला आमलेट दाखवणार आहे आज. मॅगी मसाला घेतला त्याच्यामुळे टेस्ट होते आमलेट. तर इथं 3 अंडे घेतलेत बघा. हे बघा 3 अंडे घेतलेत. इथं तवा ठेवलाय गरम करायला. आणि लागणार साहित्य दाखवते. मीठ घेतलंय आपण, चवीपुरतं टाकणार. हळद आणि लाल तिखट घेतले आणि तेल आहे इथं. आता 2 वाट्या घेतल्यात. 2 प्रकारे दाखवणार आहे म्हणून 2 वाट्या घेतल्यात. कुठल्या प्रकारे चांगलं लागते तुम्ही कमेंट करून सांगा. आता मी अंडे फोडून घेणार. डोळ्यामध्ये कांद्याचं तिखट जाते बघा. कापलंच. हे 3 अंडे असं फोडून घ्यायचं. आणि 2-2 वेळा कुटाणा करत बसण्यापेक्षा नीट दाखव व्यवस्थित. इथं ह्याच्यावरच दाखव. असं फोडून घ्या बघा अंडे. त्याच्यामध्ये जर काही पडलं टर्पल तर काढून टाका बाजूला. पडते कधी कधी चुकीनं. या प्रकारे चांगलं हलवून घ्या असं. आपण ह्याच्यात काहीच नाही टाकलं अजून, टाकणार आहे आता. त्याच्या आधी आपण तवा गरम करू. हे बघा तवा आपण गरम करायला ठेवला आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मी पहिल्या प्रकारे आमलेट बनवून दाखवणार आहे. तर आपल्याला दुसरीकडं थोडं काढून ठेवायचं आहे यातलं. दुसऱ्या प्रकारे पण दाखवायचं आहे आपल्याला म्हणून. तर निम्म केलं आहे मी. निम्म काढून ठेवायचं आता. तर हे कांदा आहे का नाही, कच्चा कांदा याच्यामध्ये टाकू आपण. तुम्हाला कुठल्या प्रकारे चव लागते मला सांगा कमेंट करून. मला कुठल्या प्रकारे चव लागते मी तुम्हाला सांगा व्हिडिओच्या शेवटपर्यंत. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. काही टोमॅटो ह्याच्यात टाकून द्या कच्चा. आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकून द्या थोडीशी. आणि आता हे मीठ आहे. मीठ आपण चवीनुसार टाकणार आहे ह्याच्यात. तर हे बघा एवढं मीठ टाकणार आहे मी ह्याच्यात. एवढं बास होईन त्याला. आणि हळद आहे तर अशी चिमटीत धरून हळद टाकणार आहे. आणि हे लाल तिखट आहे. लाल तिखट बी असं चिमटीत धरूनच टाकणार आहे. आणि आपला मॅगी मसाला आहे का ना, ते थोडंसं टाकायचं. हॉटेलपेक्षा सुद्धा भारी लागते बघा असं. ह्या प्रकारे करून बघा तुम्ही अंडा आमलेट. थोडंच टाकते बघा, लई नाही टाकलं. परत मिक्स करून घ्या याला. किती घट्ट झाले बघा हे सगळं कांदा टोमॅटो टाकल्यामुळं. तर हे कांदा टोमॅटो टाकल्यामुळं थोडं आपल्याला 5 मिनिटं तरी याला शिजवावं लागणार आहे. कच्चा टोमॅटो आणि कच्चा कांदा ह्याच्यात. हे असं मिक्स करून घ्या. तेल टाकू आता आपण. तेल जरा जास्त टाका कारण कांदा याच्यामध्ये. आणि असं हे करून घेऊ आपण. तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं. तर आपला तवा बी चांगला गरम झालेला आहे बघा तुम्ही. आता हे आहे का नाही ह्याच्यात टाकू. बघा गरम झाला का नाही तवा चांगला. हे असं सगळीकडे पसरवायचं बघा. म्हणजे गोल होते आमलेट आपलं, गोल होते.
थोडंसं सांडलं मोबाईल हातात धरण्यामुळं. तर हे असं एकच नंबर आमलेट होणार. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अंड्याची पोळी. तर हे कांदा हे थोडा चांगला भाजला पाहिजे. झाकायचा आणि बरं ह्याच्यावर आपण 2 मिनटं झाकून ठेवू. 2च मिनटं, लय नाही. थोडंसं सांडलं बघा. काय आपण गॅस स्वच्छ केलेला होता त्याच्यामुळे याच्यात टाकलं तरी काय नाही फरक पडत. हां झाका. आता ते शिजते तर तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते मी. ह्याच वाटीमध्ये एक काढून घ्या. ह्याच्यामध्ये मसाला टाकला होता ना आपण. अंड्याच्या वाटीचा वास येतोय बघा घाण, पण खाल्ल्याशिवाय आपल्याला बरं वाटते का? अंड्या फोडल्यामुळं वास येतोय हे का नाही. तर ह्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकू आपण. दुसऱ्या प्रकारे दाखवणार आहे तुम्हाला मी. हे बघा थोडीशी हळद आहे, लय थोडी आहे. आणि थोडंसं मीठ टाकणार आहे. चवीपुरतं मीठ, चवीपुरतं. तर मी चवीपुरतं मीठ टाकले. आणि ही मिरची. हां बरं झालं लाईट आली बघा. लाईटच नव्हती सकाळपासून, टेन्शन आलं. तर ही लाल मिरची टाकली आहे. थांब. आणि ही कोथिंबीर टाकली. फक्त कोथिंबीर टाकली आहे ह्याच्यात दुसऱ्या प्रकारे असल्यामुळं. दुसरं काहीच नाही टाकलं. आता हे आपलं बघा आमलेट भाजून तयार आहे बघा चांगलं असं. ह्याला गरज आहे का बघा काय तर करायची बघा. तुम्हाला म्हणलं चांगलं भाजू द्या म्हणून म्हणलं होतं का नाही. करपले का बघा खालून. काय नाही करपलं आहे का नाही. लक्ष असू द्या त्याच्याकडे. हां हां फुगत होता आमलेट चांगला. आता ह्याला हलवून घ्या. वेळ वाया ना घालवता मी तुम्हाला दाखवते. दोन्ही प्रकार दाखवते अंडा आमलेट बनवायचे. ताट घ्या एक ते काढायला. तर तुम्हाला कुठल्या प्रकारे छान वाटते मला सांगा. आमच्या घरात तर का नाही ह्याच प्रकारचं आमलेट जास्त खातात. फक्त कोथिंबीर टाकलेलं. कोथिंबीर थांब बाळा भाजू दे थोडं. कच्चं खायला घालायचं सगळ्याला. तर डबल असं भाजून घ्या बघा. भाजले आता हे आपलं आमलेट चांगलं. परत एकदा असं टाकून ही मसाला आहे का नाही थोडासा ह्याच्यात पण टाका. आणि आता आपलं आमलेट चांगल्या प्रकारे भाजलेलं आहे. तर ह्याला आपण काढून घेऊ. तर हे बघा कसं झाले बघा हे आमलेट. आपण आता असं करून ठेवू. अजून एक ताट घे. हे बघा बघा आपलं आमलेट किती मस्त झाले हे का नाही. चवीला पण लई भारी झाली. थोडा गॅस कमी करू. त्याच प्रकारे आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ. चांगलं ताट घे मोठं. आता हे तेल अजून डबल त्यात थोडं तेल टाकू. तेलाची गरज नाही बरं का, पण मी टाकून घेते थोडं. आता हे आहे का नाही सगळं असं मिक्स करून घेऊ. चांगलं असं टाकून द्यायचं आहे. हे पण त्याच प्रकारे पटकन असं करून घ्या बघा. गोल होते. सगळीकडे मिक्स करून घ्यायचं. सगळीकडे व्यवस्थित एकसारखं टाकायचं. एकसारखं. मी एका हाताने मोबाईल धरला आहे आणि एकाच हाताने तुम्हाला करून दाखवते. ते बारकी मुलगी असल्यामुळे त्याला व्यवस्थित धरता येत नाही मोबाईल, गॅस उंच असल्यामुळं. तर हे बघा या ऑमलेटला उशीर नाही लागत बरं का. आणि त्या पण नाही लागत उशीर. फक्त 2 मिनटं कांदा कोथिंबीर असल्यामुळं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं एवढंच. ह्याला झाकायची गरज नाही काय नाही. परत तेल टाकायची सुद्धा गरज नाही बघा. झालं बघा लगेच 2 मिनटातच होणार. हे बघा मला गोल गरगरीत आमलेट आवडते. गोल गरगरीत असलेलं. आणि हे काढून घेणार आहे आता. सॉरी तुटलं बरं का. थोडं पातळ झालं आमलेट त्याच्यामुळं दुसऱ्या बाजून काढू आपण. पण आमलेट एक नंबर होणार 100%. थोडं चांगलं भाजून घ्यायला म्हणजे तुटणार नाही बघा. बघा किती भारी झाले. 2 अंड्याचे आमलेट लय भारी होते. आणि हे बघा आपलं हे कसं झाले. थोडा फरक वाटतो आहे का नाही दोन्ही आमलेटमध्ये.
कारण त्याच्यामध्ये काहीच नाही, फक्त कोथिंबीर टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकलेला आहे, कोथिंबीर. तर आता हे लगेच भाजलेलं आहे बघा. दुसरं तिखट सरक हे काढ, खाली काढ. तर हे आता भाजलेलं आहे आपलं, हे पण काढू आपण. हे बघा भाजले का, कोथिंबीर बघा कशी दिसते याच्यावर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ आवडल्यास. तर बंद करू आपण आता. शेअर करा मग. शेअर करा. शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणा. हे बघा तुम्हाला दोन्ही प्रकारचं ऑमलेट दाखवते आता मी. तर हे बघा, हे आपलं कांदा आणि टोमॅटो टाकलेलं. हे बघा, हे पलटी मारून दाखवते. हे बघा, कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर टाकलेलं आमलेट आहे. आणि हे फक्त कोथिंबीर टाकलेलं आहे बघा, फक्त कोथिंबीर टाकलेलं आमलेट आहे हे. तर कसं वाटलं तुम्हाला रेसिपी कमेंट करून सांगा. तर या ऑमलेट खायला, दोन्ही प्रकारचे ऑमलेट या ऑमलेट खायला. तर या मग ठेवते. हे बाय. ठेवते म्हणजे मला वाटलं फोनच चालू आहे का. बाय.